केल्याने पत्रकाराच्या घरावर गावगुंडांचा हल्ला, जीवे मारण्याची धमकी. ठाणगाव येवला ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत कांदा चाळीविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील बबन जाधव यांच्या घरावर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जून 28 रोजी सकाळी ठीक 8 वाजता ठाणगाव ता. येवला जी. नाशिक येथे हा प्रकार घडला. सुनील जाधव हे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स वुमन राईट्स मिशनचे प्रदेशाध्यक्ष असून एमटीएस न्यूज चॅनलचे उपसंपादक आहेत. तक्रार केल्याने आरोपी संतप्त. गावातील अशोक विठोबा शेळके, अरुणा अशोक शेळके, गजानन अशोक शेळके, गणेश सर्जेराव शेळके, संतोष सर्जेराव शेळके, भरत सर्जेराव शेळके, सचिन ज्ञानदेव शेळके, मनकर्णिका सुदाम शेळके आणि राम अंबादास शेळके यांनी ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत कांदा चाळ बांधली होती. या बेकायदेशीर बांधकामाबाबत सुनील जाधव यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. आमच्या कांद्याच्या चाळीची तक्रार का केली असा जाब विचारत या सर्व संशयितांनी एकत्र येत जाधव यांच्या घरावर हल्ला केला. महिलांना शिवीगाळ अन जीवे मारण्याची धमकी. हल्लेखोरांनी केवळ घरावर हल्लाच केला नाही तर घरातील महिलांना अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच सुनील जाधव यांना जीवे ठार मारण्याची थेट धमकी दिली. या टोळीचा गावात प्रचंड दरारा असून गरिबांवर अन्याय करणे, जमाव जमवून दहशत माजवणे आणि लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात हे हुशार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. या भ्याड हल्ल्यानंतर सुनील जाधव यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपींचा वेळीच बंदोबस्त करावा आणि कडक कारवाई करावी यासाठी येवला तालुका पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.